वृषभ राशी. एप्रिल महिना तुमच्यासाठी पैसा आणि नातेसंबंध दोन्ही बदलणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या महिन्यात एक चुकीचा निर्णय तुमचं मोठं नुकसान करू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी असा उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, एप्रिल महिना तुमच्यासाठी स्थिरता आणि बदल दोन्ही घेऊन येतो. पहिल्या नजरेत सगळं अगदी सुरळीत चाललंय असं वाटेल. काम ठीक, पैसा ठीक, नातेसंबंध ठीक, पण आतून खूप मोठे बदल सुरू असणार आहेत आणि हे बदल तुमच्या फ्युचरवर मोठा इम्पॅक्ट टाकणार आहेत. एप्रिलचा पहिला आठवडा सगळं शांत असेल. तुम्हाला वाटेल, हो, हा महिना माझ्यासाठी इझी जाणार आहे. कामं वेळेवर होतील, कोणताही मोठा प्रेशर नसेल. पण इथेच स्टोरी ट्विस्ट येतो. दुसऱ्या आठवड्यात अचानक एक सिच्युएशन येईल जिथे तुम्हाला आर्थिक निर्णय घ्यावा लागेल. कदाचित इन्व्हेस्टमेंट करायचं की नाही, मोठा खर्च करायचा की नाही, किंवा कोणावर ट्रस्ट ठेवायचा की नाही. आणि इथेच 90% लोक चूक करतात. ते घाईत डिसिजन घेतात आणि नंतर रिग्रेट करतात. म्हणून लक्षात ठेवा, एप्रिलमध्ये शांत डोक्याने घेतलेला निर्णयच तुमचं भविष्य ठरवेल. करिअर आणि पैशाच्या बाबतीत हा महिना खूप पॉवरफुल आहे. जर तुम्ही जॉब करत असाल, तुमच्या कामाचं कौतुक होईल, तुमच्यावर ट्रस्ट वाढेल. कदाचित तुम्हाला नवीन रिस्पॉन्सिबिलिटी मिळेल किंवा सॅलरी इन्क्रीजची चर्चा होईल. जर तुम्ही बिझनेस करत असाल तर नवीन डील मिळू शकते किंवा जुना क्लायंट परत येऊ शकतो. पण इथे एक मोठा धोका आहे. जवळच्या व्यक्तीवर ब्लाइंड ट्रस्ट करू नका, कारण कधीकधी धोका बाहेरून नाही तर आपल्या जवळून येतो. एप्रिल 15 नंतर पैशांमध्ये थोडं फ्लक्च्युएशन येऊ शकतं. इन्कम येईल, पण अचानक खर्चही वाढेल. एक गोल्डन रूल फॉलो करा: अर्न मोर बट स्पेंड स्मार्ट. आता बोलूया लव्ह लाईफबद्दल. या महिन्यात तुमचं रिलेशनशिप स्टेबल राहील, जोडीदार तुमची साथ देईल. मॅरिड लोकांसाठी नात्यात गोडवा वाढेल, काही जुन्या गोष्टी क्लिअर होतील. सिंगल लोकांसाठी एखादी नवीन प्रपोजल येण्याची शक्यता आहे किंवा जुनी ओळख रिलेशनशिपमध्ये बदलू शकते. पण एक मोठी चूक टाळा: इगोमध्ये बोललेले शब्द नातं खराब करू शकतात. म्हणून एक नियम लक्षात ठेवा: जिंकायचं असेल तर नातं वाचवा, इगो नाही. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल, विशेषतः वेट गेन, डायजेशन इश्यू, आळस. कारण काय? अनहेल्दी ईटिंग हॅबिट्स आणि रूटीन डिस्टर्ब होणं. जर तुम्ही कंट्रोल नाही ठेवलं तर महिन्याच्या शेवटी शरीर थकलेलं वाटेल. उपाय सोपा आहे: ऑइली फूड कमी करा, पाणी जास्त प्या आणि थोडं वॉकिंग सुरू करा. आता सर्वात महत्त्वाचा भाग. एप्रिल 20 ते 25 हे 5 दिवस तुमच्यासाठी सेन्सिटिव्ह आहेत. या काळात मोठा इन्व्हेस्टमेंट करू नका, पैसे उधार देऊ नका आणि इमोशनल डिसिजन घेऊ नका, कारण छोटासा डिसिजनसुद्धा मोठं नुकसान करू शकतो. आता उपाय ऐका जो तुमच्यासाठी खूप पॉवरफुल ठरेल. दर शुक्रवारी लक्ष्मी माता पूजन करा आणि शक्य असेल तर गरिबांना अन्नदान करा. यामुळे पैशाची अडचण कमी होईल आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जी येईल. जर तुम्हाला तुमच्या राशीचं असं सविस्तर भविष्य हवं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा: ओम श्री लक्ष्मी नमः. वृषभ राशी. एप्रिल महिना तुम्हाला एक संधी देतोय स्मार्ट डिसिजन घेण्याची. आता तुमच्यावर आहे, तुम्ही त्या संधीचं सोनं करणार की ती हातातून जाऊ देणार.